महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांसोबत असलेल्या अधिकाऱ्यांची आता पळापळ सुरू झाली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यातील गुन्हे दाखल झालेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्यात। एसीबीने या अधिकाऱ्यांच्या घरावरती छापे टाकलेत। छापे टाकल्यानंतर त्यांच्या घरात कोटींची मालमत्ता सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। औरंगाबाद माजी राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। यामध्ये 2.68 कोटींचं फिक्स डिपॉझिट, 1.5 किलो सोनं आणि 29 किलो चांदी जप्त केल्याची माहिती मिळते। त्याचप्रमाणे त्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रही हस्तगत करण्यात आली आहेत। छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दीपक देशपांडे हे या विभागाचे सचिव होते। दीपक देशपांडेंबरोबर पुण्याचे माजी सचिव माणिक शहा आणि नागपूरचे माजी सचिव देवदत्त मराठे यांच्या घरावरही छापे टाकल्याचं सूत्रांकडून कळतंय। याआधी 2 दिवसांपूर्वी भुजबळांसह असलेल्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे भुजबळांसोबतचे अधिकारी एसीबीच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे। औरंगाबादच्या चेलीपुरा भागातील देशपांडे यांच्या आलिशान बंगल्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी। सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्या प्रकरणी एसीबीचे राज्यभरात छापे सुरू आहेत। त्याच अंतर्गत आज औरंगाबादमध्ये सुद्धा एसीबीनं काही ठिकाणी छापे टाकले आहे। राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर एसीबीनं छापा टाकलाय। सध्या जरी हे राज्य माहिती आयुक्त असले तरी ज्यावेळेस छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेस त्या विभागाचे देशपांडे हे सचिव होते। त्यामुळे तिथं झालेल्या घोटाळ्यांमध्ये कुठेतरी यांचाही हात आहे असा आरोप होतोय आणि त्यातूनच एसीबीनं यांच्या घरावर हे छापे टाकलेले आहेत। शुक्रवारपासून ही कारवाई सुरू आहे। देशपांडे यांच्या घरातून एसीबीला मोठं घबाड हाती लागलेलं आहे। जवळपास 1 कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिट एसीबीला यांच्या घरात सापडले आहे, तर 1.5 किलोवर सोनं सापडल्याची माहिती मिळते। तर जवळपास 29 किलो चांदी सुद्धा या घरातून एसीबीनं जप्त केली असल्याची माहिती मिळते। औरंगाबाद आणि मुंबईमध्ये यांचे बंगले आहेत। औरंगाबादमध्ये 4 ठिकाणी फ्लॅट्स आहेत आणि मुंबई आणि औरंगाबादमध्ये काही बँकांमध्ये यांचे लॉकर असल्याची सुद्धा माहिती मिळते। हे सगळी माहिती, काही संबंधित कागदपत्र, काही प्रॉपर्टीची कागदपत्र एसीबीनं जप्त केलंय। खरं तर एसीबी या प्रकरणात अधिकृतपणे अजून काहीही बोलायला तयार नाही। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यावरच या संदर्भात बोलणार असं एसीबीचे अधिकारी सांगतायत। आपल्यासोबत या घराचे वॉचमॅन आहेत। ज्यावेळेस वॉचमॅन, मला एक सांगा की कधी अधिकारी आले होते इथे एसीबीचे आणि किती लोक होते? 10-12 जन थे सर। हमारी छूटने का टाइम था। 12 घंटे ड्यूटी, हम कॉन्ट्रैक्ट के वॉचमैन है। अंदर का कोई प्रॉब्लम नहीं था हमारा, लेकिन बाहर गेट पर ड्यूटी की है हमने। और वो डॉक्टर साहब की बेटी और बेटा पूजा के लिए आए थे। और इतने में 10-15 मिनट के बाद ये पुलिस वाले आके इंक्वायरी किए तो साहब कहाँ है। ज्यावेळेस ते अधिकारी आले होते त्यावेळेस साहेब आतमध्ये होते, घरी होते? नहीं, बम्बई में गए हुए हैं वो। अच्छा, यानी साहब और मैडम दोनों बम्बई में? जी हाँ। अब घरी जेव्हा पुलिस आले, कुछ मिला है घर में, कुछ सामान? वैसे तो अपने को बाहर ड्यूटी रहती सर, अंदर का कुछ मालूम नहीं अपने को। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।